अनेकांनी विचारलेल्या काळ्या हळदीबद्दलचा एक प्रश्न ज्याचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पण त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला सुद्धा असे प्रश्न पडतात का तर ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर विचारा. तर मित्रांनो, बरेच जण आम्हाला विचारतात की एकदा हळद लावली तर ती 7 ते 8 महिन्यांनी जमिनीतून नाही काढली तर काय होते? तसं चालतं का? त्यामुळे हळद परत उगवते का ती जमिनीतच खराब होते? तर आपण त्यासाठी आपल्या घरी लावलेली हळद यावर्षी न काढता तिचं काय होते ते दाखवण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही बघत असाल की रत्नागिरीमधली सकाळ किती मस्त आहे. आमच्याकडे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे. आणि आता तुम्ही बघत आहात आपल्याकडे मागच्या वर्षी लावलेली हळद, ती जानेवारीमध्ये सुकल्यानंतर आपण तशीच ठेवून दिलेली. यावर्षी मे महिन्यातच एवढा पाऊस झाला की कुंडीमध्ये जून महिन्याच्या 2 तारखेलाच कोंब फुटून आले. आणि आज 10 दिवसांनी तुम्ही बघत आहात की मागच्या वर्षी लावलेल्या हळदीला पुन्हा एकदा पानं आलेली आहेत. म्हणजेच ती पुन्हा एकदा जोर धरते आणि वाढते. काही कारणांमुळे जर तुमच्याकडे सुद्धा लावलेली हळद तशीच कुंडीमध्ये राहिली किंवा तुम्ही ती काढली नाही तरीसुद्धा ती वाढते. नवीन कोंब येऊन त्याची चांगली वाढ होते. पुन्हा एकदा हळदीला खत आणि पाणी वेळेवर मिळाले तर ती यावर्षी जास्त चांगली वाढेल. तुमच्याकडे असं झालं असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.